मनोज जरांगे पाटील हे आता कदाचित आझाद मैदानाचा ताबा काही वेळानंतर सोडतील, कारण आझाद मैदानावर गेल्या 5 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होतं। आज सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। अर्थात हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या संबंधात जरी सरकारनं आश्वासन दिलं असलं तरी फक्त आश्वासनावरून आम्ही आंदोलन संपवणार नाही, आम्हाला जीआर हवाय अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली। तासाभरामध्ये जीआरचा कागद आमच्या हातात ठेवा, त्यानंतरच आम्ही आंदोलन संपवू, 1 तासात मुंबई खाली करू असं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला सांगितले। सरकारमध्ये असलेल्या 3ही पक्षांचे नेते शिष्टमंडळामध्ये सहभागी होते। यामध्ये उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे, शिवसेनेचे उदय सामंत यासह मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि इतर आणखीन काही मंत्री सुद्धा आणि नेते सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी होते। सगळ्यांनी मनोज जरांगेंशी चर्चा केली। 2 प्रमुख मागण्या होत्या। मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची होती। ही मागणी लगेचच मान्य करता येण्यासारखी नाही। त्या संदर्भातला जीआर सरकार काढेल, पण त्यामध्ये काही कायदेशीर त्रुटी आहेत, कायदेशीर अडचणी आहेत, त्यामुळे महिनाभराचा तरी किमान वेळ आम्हाला द्यावा अशी मागणी सरकारच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली, ती मान्य करण्यात आलेली आहे। हैदराबाद गॅझेट लागलीच लागू करावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती। याशिवाय सातारा गॅझेटच्या बाबतीतही मागणी करण्यात आली होती। हैदराबाद गॅझेटच्या बाबतीतली मागणी मान्य झालेली आहे, मात्र सातारा गॅझेटची मागणी मान्य करायला आणखीन काही वेळ लागेल असं सरकारच्या वतीने सांगण्यात आले। मनोज जरांगेंनी मान्य केले। मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आणखीनही काही मागण्या होत्या ज्या सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत। मराठा आंदोलन सुरू झाल्यापासून ज्यांचा मृत्यू झालेला आहे, ज्यांचे बळी गेलेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जावी, वारसांना नोकरी दिली जावी, सरकारी नोकरी दिली जावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती। त्यांच्या वारसांना परिवहन महामंडळामध्ये म्हणजे एसटी मध्ये नोकरी दिली जाईल आणि 15 कोटींचा निधी वितरित केला जाईल असं सरकारच्या वतीने आश्वासन मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले। दोन दृश्य पाहतोय आपण। आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा अजूनही सुरू आहे। नवा मसुदा जीआरचा तयार करतो अशा मुद्द्यावर ही चर्चा कदाचित सुरू आहे। दुसरी दृश्य आपण पाहतोत, मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा यशस्वी झाल्यानंतर आंदोलकांनी आनंद व्यक्त केलाय। सगळे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने घोषणा देत आहेत। विजयी भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका याच्या आजूबाजूच्या परिसरातली ही दृश्य, ज्या परिसरामध्ये
मराठा बांधव गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने जमले होते। आज सकाळी कोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी झाली, त्यावेळेस 3 वाजेपर्यंत हा संपूर्ण परिसर खाली करा, रस्ते मोकळे करा असे कोर्टाने निर्देश दिले होते। त्यानंतर दुपारी एक सुनावणी झाली, मात्र ही सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली होती। त्यामुळे आंदोलनासंदर्भात उद्या कोर्ट काहीतरी निर्णय देईल असं अपेक्षित असताना सरकारच्या शिष्टमंडळाशी केलेली मनोज जरांगे पाटील यांची चर्चा ही यशस्वी झाल्याची चिन्ह दिसत आहेत। काही वेळातच जो GR मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे मागितलाय, कारण आम्हाला फक्त आश्वासन नको, आम्हाला सरकारचा GR पाहिजे, आम्हाला सरकारचा अध्यादेश पाहिजे, ज्यावर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, हे मान्य केलेलं असलं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि ती मागणी मान्य करतो असं सरकारच्या शिष्टमंडळाच्या वतीनं सांगण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत जे समर्थक आलेले आहेत, जे आंदोलक आलेले आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। जर आमच्या मागण्या मान्य होत असतील तर आम्ही माघारी जातो, तासाभरामध्ये मुंबई खाली करतो असं जरांगे पाटील यांनी आंदोलकांना सांगितलंय, सरकारला विश्वास दिलाय। शुभम उमाळे माझे सहकारी आता आपल्या सोबत आहेत या संदर्भातली आणखीन माहिती देण्यासाठी। शुभम, GR बद्दलची काय अपडेट? शुभम, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हे सध्या समोर आलेलं दिसून येत आहे कविता। हैदराबाद गॅजेट हे जे आहे आता समोर आलेलं आहे। कशा पद्धतीने हैदराबाद गॅजेट मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाला पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही पद्धती जी आहे ती करण्याबाबतचे गॅजेट जे आहे ते सध्या समोर आलेलं आपण बघू शकतो। कविता, खरं तर हा एक मोठा विजय जो आहे तो म्हणता येणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी आणि तमाम मराठा बांधवांसाठी। हैदराबाद गॅजेट जो आहे हे लागू करण्यात आलेलं आहे आणि सोबतच बघायला गेलं तर आता मनोज बाबा जरांगे पाटील असतील हे देखील आता शुभम, तुमचा आवाज माझ्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, त्यामुळे तुमचं बोलणं व्यवस्थितपणे कळत नाहीये। काही वेळानं पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो। आत्ता व्यासपीठावरची ही दृश्य राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले आणि प्रताप सरनाईक हे सरकारमधले 3 मंत्री सध्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतात। याशिवाय राणा जगजितसिंग पाटील, माणिकराव कोकाटे, उदय सामंत ही मंत्रिमंडळातले आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी हे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतात। शिष्टमंडळामध्ये अनेक मंत्र्यांचा समावेश आहे। मनोज जरांगे पाटील यांनी ज्या 8 मागण्या पुढे केल्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भात चर्चा झालेली आहे। बऱ्याचशा मागण्या मान्य करण्यात आलेल्या, पण जी प्रमुख मागणी होती मराठ्यांना OBC म्हणून मान्यता द्यावी, मराठ्यांना कुणबी म्हणून मान्यता द्यावी, सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्राद्वारे OBC प्रवर्गामध्ये समावेश करावा, ही जी मागणी होती ती लागलीच मान्य करता येण्यासारखी नाहीये असं सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं। मात्र या संदर्भातला GR काढण्यासाठी आपण सरकारला 1 महिन्याचा वेळ दिला असल्याचं सुद्धा जरांगे पाटील यांनी सांगितलंय। याचा अर्थ आपली मागणी मान्य झालेली आहे, मात्र त्यातल्या ज्या कायदेशीर अडचणी आहेत, त्यातल्या ज्या कायदेशीर बाबी आहेत त्यांची पूर्तता होण्यासाठी, त्यांची सोडवणूक होण्यासाठी सरकारला वेळ हवाय आणि तो वेळ आपण दिलेला आहे असं जरांगे पाटील यांनी सांगितलं। 2 आणखीन मागण्या होत्या मनोज जरांगे पाटील यांच्या, त्या म्हणजे गॅझेटियर लागू करण्याच्या। यातलं एक होतं हैदराबादचं गॅझेट, दुसरं होतं सातारा संस्थानचं गॅझेट। यापैकी हैदराबाद गॅझेट जे प्रामुख्यानं मराठवाड्यामधल्या मराठा बांधवांसाठी प्रचंड महत्त्वाचं आहे, ते लागलीच लागू करायला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारनं मान्यता दिलेली आहे। त्या संदर्भातलं GR मात्र आमच्या हातामध्ये द्या, जोपर्यंत तो GR आमच्या हातात येत नाही तोपर्यंत आम्ही इथून मागे हटणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय। सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट या बाबतीमध्ये आम्ही एक तसूभरही हटणार नाही असं जरांगे पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी शिंदे समितीला सांगितलं होतं। मात्र सातारा गॅझेट लागलीच लागू करायला काही अडचणी आहेत, काही कायदेशीर त्रुटी आहेत, बाबी आहेत, गुंतागुंती आहेत, त्या सोडवण्यासाठी वेळ लागेल असंही सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं। त्यामुळे हैदराबाद गॅझेट लागलीच लागू करतो, पण सातारा गॅझेटसाठी आपल्याला वेळ देण्यात यावा अशी मागणी सरकारच्या शिष्टमंडळाच्या वतीनं जरांगेंकडे करण्यात आली, तीही जरांगेंनी मान्य केलेली आहे। याशिवाय औंधचं गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट हे लागू करण्याची मागणी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे, मात्र त्याबद्दल आज काही फारशी चर्चा झालेली नाही। याशिवाय मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून अनेक आंदोलकांना जे बळी गेलेले आहेत,
अनेक आंदोलकांचा आंदोलनादरम्यान किंवा आंदोलन करताना मृत्यू झाला, त्या सगळ्यांच्या कुटुंबियांना मदत द्यावी आणि त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी द्यावी ही मागणी होती. त्याचाही सकारात्मक विचार झालाय. आता आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे. ज्योत्स्ना, मगाशी मनोज जरांगे पाटील जेव्हा सर्वांशी बोलले त्यावेळेस 1 तासाचा अवधी सरकारला देण्यात आलेला आहे. मात्र शिष्टमंडळातले बहुतांश नेते हे आता व्यासपीठावरच उपस्थित आहेत. आता नेमकं काय घडतंय? जी.आर. काढला जातोय, तो काढून येईपर्यंत हे शिष्टमंडळ तिथेच बसणार आहे की आणखीन काही घडतंय? आपण बघतोय की मराठा उपसमितीची आज सकाळी बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर एक शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलं होतं. त्यानंतर त्यावरही तोडगा निघाला नाही, तेव्हा पुन्हा एक दुसरं शिष्टमंडळ जे आहे मराठा उपसमितीचं, ज्यामध्ये विखे पाटील आणि त्याचबरोबर शिवेंद्रराजे भोसले आणि उदय सामंत असे जे मंडळी आहेत ते जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचले. आणि आपण बघितलं की तिथे गेल्यानंतर जरांगे पाटील यांच्या काही मागण्या होत्या. त्या मागण्यांच्या बाबतीत ओपन चर्चा म्हणजे ओपन माईक चर्चा जी आहे ती दोन्ही म्हणजे एका बाजूला मराठा उपसमितीचं शिष्टमंडळांची नेत्यांचं शिष्टमंडळ आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांच्याबरोबर ओपन माईक चर्चा झाली, ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सातारा गॅजेटसाठी 1 महिन्याची वेळ जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी मराठा उपसमितीला आणि एकूणच राज्य सरकारला दिलेली आहे. नव्या मसुद्याचं जरांगेकडून यांच्याकडनं वाचन करण्यात आलं, कारण आजच्या जे काही मराठा उपसमितीची बैठक झाली त्याच्यामध्ये खास करून नव्या मसुदा जो आहे तो बनवण्यात आला होता, ज्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेटला सरकारकडनं मान्यता देण्यात आलेली आहे. आणि त्या हैदराबाद गॅजेटला सरकारकडनं मान्यता देण्यात आली ही मागणी जी आहे ती मूळ मागणी जरांगे पाटील यांची होती, जी आजच्या मराठा उपसमिती बैठकीमध्ये ज्याविषयी चर्चा करण्यात आली. त्यानंतर आपण बघतोय की सातारा आणि औंध गॅजेट अंमलबजावणीसाठी जे आहे ते कायदेशीर बाबी तपासल्या जातील असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं यांना जे आहे ते शिवेंद्रराजे भोसले यांनी ती माहिती दिली. आणि त्या बाबतीत सुद्धा सातारा गॅजेटसाठी जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा उपसमितीला 1 महिन्याची वेळ जी आहे ती दिलेली आहे. त्यासाठी 15 दिवसात कायदेशीर बाबी तपासून 15 दिवसात अंमलबजावणी करायची. म्हणजे येत्या पहिल्या 15 दिवसात जी आहे ती औंध गॅजेट, सातारा गॅजेट यांच्यामध्ये ज्या कायदेशीर बाबी असतील त्याच्या बाबतीतली कायदेशीर बाबी तपासायच्या आहेत आणि पुढच्या 15 दिवसात त्या कायदेशीर बाबी तपासून अंमलबजावणी करायची आहे. हे फार महत्वाचं आहे कविता, कारण जरांगे पाटील जे आहेत त्यांची मागणी अशी आहे की जे आम्हाला आरक्षण दिलं आहे, जे मिळालं आहे आरक्षण, त्याची अंमलबजावणी का होत नाही हाच सवाल वारंवार जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला विचारला होता. कारण आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस नवी मुंबईतून मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना गुलाल उधळून गेले होते, त्यावेळेस आरक्षण मिळालं आहे अशा पद्धतीचं राज्य सरकारच्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये बोलणं झालं होतं. मात्र पुन्हा एकदा त्याच दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी का होत नाही अशा प्रकारचा सवाल उपस्थित करत मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईच्या आझाद मैदानावरती बरोबर. आणि गेले 5 दिवस हे आंदोलन सुरू होतं. सरकारच्या जी.आरचा जो मसुदा आपल्या हाती लागलेला आहे त्या जी.आर मध्ये काय म्हटलेलं आहे? त्या जी.आर मध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे की सरकारने सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की एक म्हणजे जे हैदराबाद गॅझेटियर मध्ये ज्या काही नोंदी आहे, कुणबी नोंदी आहेत, त्यांना त्यांचं वाटप जे आहे, त्यांच्या दाखल्याचं वाटप जे आहे ते आता गाव पातळीवरती केलं जाणार आहे. म्हणजे पूर्वी ज्या स्क्रुटिनी कमिटीत बनवल्या होत्या त्या स्क्रुटिनी कमिटी ज्या आहेत त्या खास करून तालुका पातळीवरती आणि जिल्हा पातळीवरती होत्या. मात्र आता जी स्क्रुटिनी कमिटी असतील ती गाव पातळीवरती असणार आहे. हे एक महत्वाचं जे आहे ते या जी.आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचबरोबर म्हणजे जर आपण बघितलं की केसेस मागे घेतल्या जातील, हे जे 2 मुद्दे होते की ज्या मराठा तरुणांवरती गंभीर केसेस नसतील पण ते आंदोलनामध्ये सामील असतील त्या तरुणांच्या केसेस ज्या आहेत त्या मागे घेण्याची सुद्धा जे आहे ते जरांगे पाटलांनी मागणी केली होती. त्याबाबत सुद्धा जे आहे या जी.आर मध्ये म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये नाही पण या मागणीमध्ये मान्य केलेलं आहे. जे जी.आर मध्ये जर सांगायचं गेलं तर महत्वाचं म्हणजे मराठवाड्याच्या ऐतिहासिक भूमीतून म्हणजे जे काही मराठवाड्याचा खास करून प्रश्न होता, कारण आपण बघतो की 96 कुळी 92 कुळी असा जो काही एक म्हणजे दोन्ही मराठामध्ये पण होतं की जे पश्चिम महाराष्ट्रातले किंवा कोकणातले जे मराठा आहेत ते सरसकट कुणबी प्रमाणपत्र घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे यामध्ये असा पेच होता की ज्यांच्या हैदराबाद गॅजेटमध्ये म्हणजे मराठवाड्यातले बरेच सारे असे संस्थान किंवा मराठवाड्यामधले असे बरेच सारे जिल्हे आहेत जे मराठा स्वतःला कुणबी म्हणून ते त्यांचा दाखले ऑलरेडी म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये त्यांच्या मूळ घराण्याची नोंदणी जी आहे ती ओबीसी किंवा कुणबी मराठा म्हणून आहे.
त्यांना दाखले पटकन देण्यात यावे. आणि त्याचबरोबर 1 नोव्हेंबर 1956 रोजी म्हणजे मुंबई प्रांतात हा मराठवाडा सामील झाला होता. म्हणजे एकूणच महाराष्ट्राचा अविभाज्य भाग झाला होता. त्यामध्ये हैदराबाद गॅझेट आणि तत्कालीन निजाम सरकारची राजधानी समितीने 2 वेळा हैदराबाद येथील पुराभिलेख म्हणजे एकूण आपण बघतोय की 7,000 पेक्षा अधिकची कागदपत्र जी आहेत ती त्यावेळेस प्राप्त होती. हैदराबाद गॅझेट म्हणजे हैदराबाद संस्थानं किंवा त्यावेळेचं जे सरकार होतं त्यांच्याकडे, निजामशाहीचं सरकार होतं, त्यांच्याकडे जवळपास कुणबी नोंदी असलेल्या 7,000 दाखले होते. आणि असा उल्लेख जो आहे तो या गॅझेटमध्ये करण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त आपण बघतोय की याच म्हणजे जो अहवाल आलेला आहे त्याच्यामध्ये 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली म्हणजे 2025 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ज्याच्यामध्ये 5 जिल्हे खास करून म्हणजे हैदराबाद आणि दिल्ली दौरे करून तत्कालीन निजाम सरकारमधील 5 जिल्ह्याची म्हणजे औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड आणि उस्मानाबाद हे ज्याला आपण धाराशिव म्हणतो या सगळ्या जे जिल्हे आहेत तिथून माहिती प्राप्त करून घ्यायची आणि सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास करून कुणबी जाती कापू या नावाने ओळखलं जाईल. म्हणजे पूर्वी कुणबी ही जात जी आहे ती निजामशाहीच्या काळात कापू या जात या नावाने ओळखली जायची आणि त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्ग जातीचं प्रमाणपत्र हे तातडीनं देण्याचं जे आहे ते या गॅजेटमध्ये म्हणजे ते हा GR निघाला आहे त्या GR नुसार ज्या आता मी जाती वाचून दाखवल्या की अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती आणि इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजे याच्यामध्ये ना कविता SC, ST, OBC म्हणजे कारण आपण जरांगे पाटलांचं भाषण ज्या वेळेस ऐकतो त्यावेळेस ते नेहमी म्हणतात की विदर्भात एखादा मराठा OBC असतो जो मराठवाड्यामध्ये जो येऊन जो आहे तो ओपन होतो, परत पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो OBC होतो. असं अनेक कन्फ्युजन जे आहे ते ह्या गॅजेट मधून क्लिअर होईल असं मनोज जरांगे पाटील म्हणत होते. त्यामुळे हैदराबाद गॅझेटियर आहे ते लागू करावं अशी त्यांची मागणी होती. जी मागणी मूळ मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी समिती सदस्य म्हणजे एक समिती गठीत करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन म्हणजे ज्यांना शेती असेल किंवा ज्यांना शेती नसेल, जे शेतमजूर असतील किंवा जे बटाईने शेती करतात म्हणजे अनेक असे अल्पभूधारक शेतकरी जे असतात ते 3-4 जण मिळून म्हणजे भाऊभाऊकी बंधुकी मिळून ते एक शेती करतात आणि मग अशा वेळेस एकाच कुटुंबातील कुठल्या तरी एकाच सदस्याच्या नावावरती ती शेती असते पण त्या शेतीवरती जगणारे अनेक शेतकरी म्हणजे त्यांच्याच कुटुंबातले अनेक शेतकरी असतात तर त्यांना सुद्धा याचा फायदा मिळाला पाहिजे. त्यांना सुद्धा कुणबी म्हणून नोंदी मिळाल्या पाहिजेत कारण अनेक असे मराठवाड्यातले आपण बघतोय की अशी गावं आहेत जिथपर्यंत अजूनही म्हणजे सगळ्याच प्रवर्गातले शेतकरी जे आहेत ते खूप मागास असतात, आर्थिकदृष्ट्या ते मागास असतात. त्याच्यामुळे ज्यांच्या नावावर शेती नाही ते सुद्धा कुणबी मराठा म्हणून त्यांना OBC दाखले देण्यात यावे, त्यांचा सुद्धा समावेश करण्यात यावा. आणि जे म्हणजे बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमीन मालकी असल्याचा पुरावा नसल्यास म्हणजे एखादी व्यक्ती दुसऱ्यांच्या शेतावर काम करत असेल किंवा शेतकरी शेतीचा जो मालक असेल तो शहरात राहत असेल आणि तो ती काही शेती जी आहे ती तिकडे राहणाऱ्या गावातल्या काही मराठा कुणबी समाजाची लोक तिकडे शेतीमध्ये राबतात आणि त्यातला काही वाटा जो आहे तो मूळ मालकाला जातो, काही वाटा जो आहे तो जे शेत सांभाळतोय किंवा जो ती शेती करतोय त्याच्या वाट्याला तो काही भाग जात असतो. मात्र अशा शेतकऱ्यांची नोंदणी नसते. म्हणजे आपण असं म्हणतो ना की एखादं जसं शहरामध्ये आपण बघतो की अनेक लोक भाड्याच्या घरामध्ये राहत असतात, मूळ मालक हा दुसरीकडे असतो. तशाच पद्धतीने शेतीचा पण हा प्रकार असतो जिथे मूळ मालक हा शहरात राहत असतो आणि शेती करणारे जे काही कुणबी मराठा बांधव किंवा इतर समाजातले असतात ते ती शेती सांभाळत असतात. त्यांना सुद्धा पण त्यांच्याकडे त्या शेतीमध्ये काम करत असल्याची पण नोंदणी नसते आणि मालक असल्याची पण नोंदणी नसते. मग अशा वेळेस त्या जमिनीची मालकी असल्याचा पुरावा जरी नसला किंवा त्यांच्याकडे कुठलीच त्या गावात असल्याचा पुरावा जरी नसला पण ते मूळ त्या गावाकडचे असले तरी सुद्धा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्यास त्यांना सुद्धा हे प्रतिज्ञापत्र देण्यात यावं. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी आणि कविता खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की गाव पातळीला ज्यावेळेस अशा प्रकारच्या समिती गठीत होतील त्यावेळेस कागदपत्र गोळा करण्यासाठी जे आहे ते अगदी सोपं जाईल जे मराठा कुणबी आहे. कारण म्हणूनच हे तालुका स्तरावर नसावं, गाव स्तरावर असावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची होती. ज्या नोंदी सापडल्यात त्यांच्या याद्या ग्रामपंचायतीमध्ये लावाव्यात ही मागणी त्यांची होती जी सरकारनं सध्या मान्य केलेली. ज्योत्स्ना तुम्ही राहा आपल्यासोबत